गुंतवणूकदाराच्या दृष्टीने मार्केट सतत वरच जात राहिलं तर त्याला रास्त भावाला शेअर मिळतील की नाही असाही त्यांनी विचार केला पाहिजे. तुमच्याजवळ पैसे असतील ती गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे. ही जी व्हॅल्युएशन्स आहेत ही कमी नाही आहेत, पण ही काहीतरी आवाच्या सवा व्हॅल्युएशन आम्ही देतोय अशी परिस्थिती नक्की नाहीये. तर या मार्गातला सगळ्यात मोठा काटा आहे तो म्हणजे भाववाढीचा. त्यांनी एफडीकडे नक्की वळू नये असं मी इथे सांगेन. त्यांनी या बाजारामध्ये नवीन छोटे प्रयोग करावेत, त्या प्रयोगातनं स्वतः शिकावं. निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे काही प्रमाणात काही भेटी त्यातनं मिळतील, पण बजेटमधनं मोठी आर्थिक सुधारणा होण्याची शक्यता मला वाटत नाही. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या वेथ 2022 या विशेष सिरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. गेल्या 2-3 एपिसोडमध्ये या सिरीज मध्ये आपण 2022 मध्ये काय घडेल, काय घडायला हवं अशा गोष्टींवरती वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ञांशी गप्पा मारतोय. आणि या 2022 मध्ये सगळ्यात जास्त अपेक्षा, सगळ्यात जास्त होप कुणाकडून असेल तर ती इकॉनॉमीकडून आहे, अर्थ क्षेत्राकडून आहे. आणि यासाठीच या विषयावर गप्पा मारण्यासाठी माझ्या बरोबर आहेत प्रख्यात अर्थतज्ञ, गुंतवणूक सल्लागार भरत पाठक सर. फाटक सरांच्या वेगवेगळे एपिसोड तुम्ही सगळ्यांनी बघितलेत, त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. पण एक अत्यंत पॉझिटिव्ह आणि रॅशनल अनालिसिस सरांचं असतं, त्यामुळे त्याच अनुषंगानं मला सरांशी बोलायचं आहे. सर, स्वागत आहे तुमचं. आणि माझा पहिला प्रश्न असा आहे की 2022 कडून काय अपेक्षा आहेत तुमच्या, काय घडेल असं वाटतं किंवा काय घडायला हवं? आपण गुंतवणूकदार म्हणून जर याच्याकडे बघितलं ना, तर मला नेहमी वाटतं की अपेक्षा या 5-5 वर्षाच्या ठेवायला पाहिजेत आणि 1-1 वर्षाच्या ठेवून उपयोग नाही. पण तरी सुद्धा 2022ला थोडं जास्त महत्व आहे. पहिलं तर मी सगळ्या आपल्या प्रेक्षकांना आणि तुम्हाला या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो की हे नवीन वर्ष आरोग्यदायी, सुखी आणि भरभराट देणारं असावं अशी शुभेच्छा मनापासून देतो. आणि बऱ्याच वेळा गुंतवणूकदार मी आहे का मी ट्रेडर आहे असा प्रश्न असतो, आणि प्रत्येक जण काही प्रमाणात गुंतवणूकदार असतो, काही प्रमाणात त्याला काहीतरी गुंतवणुकीतले शेअर घेणं विकणं ह्याच्यातही रस असतो. तर त्यामुळे अशी ब्लॅक अँड व्हाईट ती लाईन असेल असं नाही, पण जास्त कल माझा कुठे आहे ह्याच्याप्रमाणे मला पुढच्या 4-5 वर्षातलं चित्र काय दिसणार आहे, आणि मग ह्या 2022 मधल्या त्यातल्या काही चांगल्या बाबी आहेत का, काही वाईट बाबी आहेत का, असं याच्याकडे बघणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट, गुंतवणूकदार आणि ट्रेडर यातला फरक काय असा जर आपण विचार करायला गेलो, आणि त्यांची शैली वेगळी असावी लागते, कारण ते वेगळ्या फॉर्मॅटचा खेळ खेळत आहेत. म्हणजे टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्याला वेगळं खेळलं पाहिजे, वन डे इंटरनॅशनलला वेगळं पाहिजे, T20ला वेगळं खेळलं पाहिजे. तर हा फरक थोडासा मी समजून सांगायचा प्रयत्न करतो की मी जर ट्रेडर असेल तर मला कशाला मागणी आहे याच्याकडे बघितलं पाहिजे. ज्याला मागणी आहे, जी चालती गाडी आहे त्याच्यात बसलं पाहिजे, आणि ती गाडी हळू व्हायला लागली तर त्यातनं उतरलं पाहिजे. मग ह्याला आपण मोमेंटम म्हणू, की कुठल्या मालाला उठाव आहे, कुठल्याला मागणी जास्त आहे ती मी विकत घेणार, आणि त्याची मागणी कमी व्हायला लागली तर तो माल विकून टाकणार. तर असे कुठले शेअर आहेत की ज्याची मागणी चांगली आहे, तिथे ह्या ट्रेडरनी काम केलं पाहिजे. ट्रेडरची दुसरी शिस्त अशी आहे की त्यांनी स्टॉप लॉस हा तिथे लावला पाहिजे, की मी एखादा शेअर घेतला, तो वाढत वाढत वर गेला तर तो कधी विकून टाकायचा, ह्याला त्यांनी स्टॉप लॉसचं गणित लावलं पाहिजे. गुंतवणूकदाराची गोष्ट थोडीशी वेगळी आहे. तो म्हणतो की मला चांगल्या कंपन्या घ्यायच्यात, पण त्या रास्त भावाला घ्यायच्यात, किंवा कमी भावाला मिळाल्या तर सोन्याहून पिवळं. तर तसं जेव्हा तो विचार करतो तेव्हा तो म्हणतो की अच्छा, मी एखादी कंपनी ज्याची खरं मूल्य 100 रुपये मला 80 रुपयात मिळते म्हणून मी घेतो. मग 80चं 70 झालं तर त्याला आनंद होईल का दुःख होईल? तर त्याला आनंद झाला पाहिजे. आणि त्यांनी असा विचार केला पाहिजे की मी ऍव्हरेज करून अजून याच्यात खरेदी करतो. आणि म्हणून त्यांनी एका दिवसात सगळी खरेदी संपवण्याचं कारण नाही, त्यांनी हळूहळू तो माल गोळा करत गेलं पाहिजे. हे गुंतवणूकदाराचं काम आहे. पण ह्या दोन्ही शैली जर त्याचं मिश्रण झालं तर आपल्याच मनात गोंधळ व्हायला लागतो की मी टेस्ट क्रिकेटमध्ये 2020 सारखा खेळायला लागलो तरी अडचण आहे,
मी 2020 मध्ये टेस्ट क्रिकेट सारखा खेळायला लागलो तरी अडचण आहे. तर ते हे दोन विभाग पूर्णपणे वेगळे केले पाहिजेत. आणि म्हणून आपण असा विचार करू की गुंतवणूकदाराच्या दृष्टीने मार्केट सतत वरच जात राहिलं तर त्याला रास्त भावाला शेअर मिळतील की नाही असाही त्यांनी विचार केला पाहिजे. अर्थात त्यातही चक्र आहेत. असं बऱ्याच वेळा दिसतं की कुठला तरी सेक्टर हा बाजाराला आवडत नसतो, तो अप्रिय असतो, पण त्याच्यातही चांगली व्हॅल्यू मिळू शकते आणि गुंतवणूकदाराला तिथे हळूहळू शेअर गोळा करण्याची संधी मिळू शकते. म्हणजे आताचं एखादं उदाहरण द्यायचं झालं तर आता आयटीचे शेअर जोरात चालले, आता मेटलचे शेअर जोरात चालले, पण ऑटो कंपन्यांचे शेअर थोडेसे थंडावलेले दिसतात. विशेषतः टू व्हीलर मध्ये मागणी त्या प्रमाणात नाहीये, ते शेअर जोरात चालत नाहीयेत. किंवा फार्मा कंपन्यांमध्ये सुद्धा चांगली व्हॅल्यू असेल तरी ते शेअर सध्या जोरात चालू नाहीत. तर त्यामुळे कुठेतरी सूर्य उगवत असतो, कुठेतरी तो मावळल्यासारखा वाटत असतो, कुठेतरी ढग आलेले असतात आणि त्यामुळे एकाच वेळी सगळे सेक्टर सुद्धा फेवरमध्ये असतात असं नाही. जिथे आउट ऑफ फेवर एखादा सेक्टर आहे जो अप्रिय आहे तिथे चांगली गुंतवणुकीची सुद्धा संधी मिळू शकते. तर त्यामुळे जो गुंतवणूकदार आहे तो असा पण विचार करतो की कुठली गाडी हळू चालली आहे, कुठली गाडी यार्डात जाऊन उभी राहिली, उद्या सुटणार आहे पण आज मी पेपर पसरून तिथे झोपून जायचं का त्या गाडीत. तर 2022चा विचार करताना पहिलं माझी भूमिका काय आहे, माझा रोल काय आहे ह्याचा विचार केला तर त्याप्रमाणे त्या व्यक्तीला आपली स्ट्रॅटेजी ठरवता येईल, आपलं धोरण ठरवता येईल. आणि ह्याच्यात एक गोष्ट नक्की की ह्यातलं बरोबर किंवा चुकीचं कुठलं आहे असं नाही, पण मी जी शैली निवडतो त्याच्या नियमांनी मी खेळलो तर मला यश मिळणार आहे, त्याचे नियम मी जर तोडले तर माझ्या पदरी अपयश येणार आहे. तर हे थोडंसं आपण लक्षात ठेवूया. आणि ह्यात एक दुसरा भाग आपण विचारात घेऊ की गुंतवणूक ही नेहमी भविष्याबद्दल असते. गुंतवणुकीत आपल्याला भविष्याचे अंदाज बांधावे लागतात आणि अंदाज 100% बरोबर येण्याची शक्यता नसते. माझे अंदाज 100 70 वेळा बरोबर आले तर माझे निर्णय खूप जास्त चांगले होतील, पण 40 वेळाच बरोबर आले तर माझे निर्णय तितके चांगले होणार नाही. आता गेल्या 3-4 वर्षामध्ये पण विशेषतः 2020 आणि 2021 या वर्षांमध्ये खूप मोठ्या घडामोडी घडल्या. 2020च्या सुरुवातीला नवीन दशकाची सुरुवात झाली आहे आणि सगळीकडे बरंच उत्साहाचं वातावरण होतं. आणि मार्च महिन्यामध्ये कोविडची साथ जगभर पसरली. त्यांनी सगळ्या अर्थव्यवस्थांवर मोठा परिणाम झाला की त्यांची पुढे प्रगती होईल की नाही. किंबहुना एप्रिल ते जून 2020 ही जी तिमाही होती त्याच्यात भारताच्या अर्थव्यवस्थेची घट ही 23-24% इतकी घट झाली. गेल्या 40 वर्षात न घडलेली ही गोष्ट होती की अर्थव्यवस्थेची भारताच्या नेहमी वाढच होत राहिली, वाढीचा दर कमी जास्त असेल, पण एवढी मोठी घट आपल्याला पहिल्यांदाच बघायला मिळाली. आणि त्यानंतर हळूहळू यातली परिस्थिती बदलत गेली, त्यातले निर्बंध सैल होत गेले. 2020च्या दिवाळीच्या आसपास पुन्हा मागणी बऱ्याचशा उत्पादनांना यायला लागली, बरेचसे उद्योग पुन्हा सुरू व्हायला लागले. त्यातले काही उद्योग अजूनही एका सावटाखाली आहेत. विशेषतः ट्रॅव्हल टुरिझम हा जो उद्योग आहे, हॉस्पिटॅलिटी उद्योग आहे, हे अजूनही त्यांना काही ना काही काळजी त्यांच्या बाबतीत आहे. बऱ्याच SME स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसना ती काळजी आहे. पण दुसऱ्या बाजूला बघितलं तर बरेचसे उद्योग ह्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी वेगाने प्रगती केली. आणि आपल्याला असं दिसलं की अर्थव्यवस्थेची वाढ पुन्हा मूळ पदाला यायला लागली. एप्रिल 21 नंतर जरी कोविडची दुसरी लाट आली तरी सुद्धा अर्थव्यवस्थेची वाढ चांगल्या प्रमाणात राहिली. आणि ह्याचं जर आपल्याला प्रमाण बघायचं असेल किंवा ह्याचा जर आपल्याला पुरावा बघायचा असेल तर 2 गोष्टी तुम्ही बघा. जीएसटी मध्ये जून नंतर सतत 1 लाख कोटीच्या वरती दर महिन्याला पैसे जमा होत आहेत. 1,12,000 कोटी, 1,17,000 कोटी अशी ती रक्कम येते आणि ती वाढत आता डिसेंबरमध्ये 1,30,000 कोटी जीएसटीची रक्कम आपल्याला जमा झालेली दिसेल. दुसऱ्या बाजूला
जो प्रत्यक्ष कर आपण म्हणतो, त्यात आयकर, कंपनी कर याचा समावेश होतो. तर ऍडव्हान्स टॅक्सची रक्कम 90% वाढली आणि एकंदर डायरेक्ट टॅक्सची रक्कम 60% वाढली. तर हे मोठी वाढ दिसते आणि याचा अर्थ बऱ्याचशा करदात्यांना फायदा होतोय, बऱ्याचशा कंपन्यांना फायदा होतोय. आणि कंपन्यांमध्ये विशेषतः जर आपण बघितलं ना, तर त्यांच्या फायद्याची रक्कम ही प्रत्येक तिमाहीला आपल्याला वाढताना दिसते. याच्यात IT क्षेत्राने तर मोठी झेप घेतली. ITचे एक्सपोर्ट्स आपल्याला हे नोंद केलं पाहिजे की ITच्या एक्सपोर्टनी नवीन उच्चांक गाठलाय. आणि आता डिसेंबरचे जर आपण साधारण परिणाम बघितले तर आपल्या असं लक्षात येईल की भारताचे IT एक्सपोर्ट्स हे भारताच्या ऑइल इम्पोर्ट्स पेक्षा आता जास्त झालेले आहेत. म्हणजे $201 बिलियन IT एक्सपोर्ट्स, $174 बिलियन ऑइल इम्पोर्ट्स. तर ही पहिल्यांदाच खूप मोठी घटना आपल्याला घडताना दिसते. एक्सपोर्ट्स या वर्षात 50% वाढले. एक्सपोर्टची रक्कम गेल्या 9 महिन्याची जर बघितली तर 301 बिलियन हे एक नवीन रेकॉर्ड भारतामध्ये झालेलं आहे. आणि जी जागतिक बाजारपेठेतली मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी फक्त ITच नाही तर मॅन्युफॅक्चरिंग मधले सुद्धा बरेचसे उद्योग तिथे पुढे आलेत आणि त्यांच्या मालाला चांगला उठाव मिळालेला आहे, चांगली मागणी मिळाली. तर आम्ही एक असं बघतो की एक स्ट्रक्चरल प्रॉफिट सायकल म्हणजे कॉर्पोरेट प्रॉफिट आणि राष्ट्रीय उत्पन्न ह्याचं जर आपण गुणोत्तर बघितलं तर 2016-17 मध्ये कॉर्पोरेट प्रॉफिट GDPच्या 1.6% इतके खाली, साधारण 1.5% आसपास होते. तिथनं हे वाढून आता 4.2 म्हणजे जवळजवळ तिथनं तिप्पट हे प्रॉफिट झालेले दिसत ऍज अ पर्सेंटेज ऑफ GDP. आणि मला वाटतं हे मोठं एक बदल झालेला आहे आपल्या इकॉनॉमीमध्ये. दुसरा एक मोठा बदल जो झालेला दिसतो तो असा आहे की पूर्वी जर मला भांडवल उभारायचं असेल तर माझी नोंदणी झालेली शेअर बाजारात लिस्ट झालेली कंपनी असेल तर मला भांडवल उभारणं हे शक्य होतं. पण गेल्या 3-4 वर्षात म्हणजे 2014 पासून या गोष्टीची सुरुवात झाली की प्रायव्हेट इक्विटीचं भांडवल बऱ्याचशा उद्योगांना मिळायला लागलं आणि त्याच्यात विशेषतः स्टार्टअप किंवा अनलिस्टेड कंपन्यांमध्ये हे भांडवल मोठ्या प्रमाणात यायला लागलं. आणि त्याच्यातला एक नवीन उच्चांक मागच्या तिमाहीमध्ये झाला की $17 बिलियन हे साधारण 450 डील्स झाली आणि $17 बिलियन हे या प्रायव्हेट इक्विटीद्वारे आपल्याकडे आपल्या अर्थव्यवस्थेत आले. तर हा एक नवीन उच्चांक आहे आणि यातनं उद्योजकतेला एक मोठं पाठबळ इथनं मिळतंय की नवीन उद्योग तुम्हाला करायचा आहे, नवीन मोठा उद्योग करायचा आहे ज्याच्यामध्ये आपण म्हणू की पूर्ण देशात ज्याचा रोलआउट होतोय, नॅशनल फुटप्रिंट असणारे जे नवीन संकल्पना आहेत अशा प्रकारच्या धंद्यांना मोठ्या प्रमाणात हे पैसे मिळतात. आणि आपण हे पण बघितलं की आता इलेक्ट्रिक व्हेकल बद्दल बरीच चर्चा आहे. 2020 पर्यंत भारतात 150 युनिकॉर्न्स असतील, म्हणजे $1 बिलियन पेक्षा जास्त ज्यांची व्हॅल्यू आहे अशा 150 कंपन्या असतील. पण गेल्या वर्षात 20 अशा कंपन्या भारतात तयार झाल्या. तर हा एक नवीन भाग आलाय आणि त्यामुळे असं दिसतंय की औद्योगिक क्षेत्राला, लिस्टेड कंपन्यांना, अनलिस्टेड कंपन्यांना जर प्रगती करायची असेल तर एक खूप चांगला वाव भारतामध्ये होताना दिसतोय. तर गुंतवणूकदारांच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट निश्चित आहे की त्यांना गुंतवणुकीच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध होतील. आणि एवढंच नाही तर कॉर्पोरेट प्रॉफिट हा वाढताना दिसतो, त्याचं चक्र फिरलेलं आहे. म्हणजे 2016 ते 2020 या काळात कॉर्पोरेट प्रॉफिट हळूहळू कमी होत होते आणि तेव्हा अशी चिन्ह दिसत होती की हे कॉर्पोरेट प्रॉफिट वाढण्याची सुरुवात होणार आहे. त्याला कोविडचा तडाखा बसल्यानंतर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. पण त्यातनं बाहेर येताना त्याला के शेप्ड रिकव्हरी म्हणतात
की स्ट्रॉंग कंपनीज आर बिकमिंग स्ट्रॉंगर, आणि जे परंपरागत उद्योग आहेत तेच त्याचं फॉर्मलायझेशन, कन्सॉलिडेशन, स्टँडर्डायझेशन आणि आपला माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा, आपल्या सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या अधिक कार्यक्षम पद्धतीमधनं या कंपन्यांनी प्रगती केलेली दिसते, आणि त्याच्यात त्यांना बऱ्याच प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करून यश पण मिळालेलं आहे. तर तिथली जी परिस्थिती दिसते, म्हणजे कॉर्पोरेट प्रॉफिट वाढतायत की नाही याचं जर आपण गणित बघितलं तर हे मला वाटतं ही सुरुवात आहे कॉर्पोरेट प्रॉफिट वाढण्याची, आणि त्यामुळे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने मोठ्या संधी इथे दिसतील. त्यात त्यांना हा विचार करायला लागेल की या कंपन्या घेण्यासाठी मी जी किंमत देतोय ती किंमत बरोबर आहे की नाही. जे थिंक बँकचे रिपीट व्ह्युअर्स आहेत त्यांना कदाचित हे लक्षात आलं असेल की गेली 2 वर्ष भरत सरांची ज्या वेगवेगळ्या मुलाखती झाल्यात त्याच्यात या वाढत्या कॉर्पोरेट प्रॉफिट्स बद्दल चर्चा झाली आहे. पहिल्यांदा मुनशॉट्स दिसतात अशी चर्चा झाली, मग ते जवळ आले, मग कोविडनं परत पाठीमाग गेले. मग सर ही जी आता आपण चर्चा करतो आणि जे तुम्ही आता आकडे सांगितले, असं जर का बघितलं तर इंडिया INC ज्याला म्हणतात ते परत स्टेबल आलंय, कोविड इतिहास झालाय आणि आता गुंतवणुकीसाठीची योग्य वेळ आहे असं म्हणायचं. गुंतवणुकीची योग्य वेळ कधी, असं सर जॉन टेम्पल्टन यांना कोणी प्रश्न विचारला होता की गुंतवणूक करण्याची योग्य वेळ काय, आणि त्यांनी उत्तर फार समर्पक दिलं होतं. ते म्हटले होते की तुमच्याजवळ पैसे असतील ती गुंतवणूक करण्याची योग्य वेळ आहे. कारण माझ्याकडे जर पैसे असतील तर ते मी नुसते बचत खात्यात तर ठेवणार नाही, मला कुठेतरी गुंतवणूक केली पाहिजे, आणि कुठेतरी गुंतवणूक करण्याची नेहमीच चांगली वेळ असते. आता ती गुंतवणूक मी शेअर बाजारात करायची की नाही याला माझ्याकडे काही मापदंड जर असतील तर त्याचा उपयोग होतो. मला त्याचं व्हॅल्युएशन कसं बघता येईल, व्हॅल्युएशन बघण्याचे 2-3 मार्ग आपल्याला उपयोगी पडतात. एक प्राइस अर्निंग रेशोचा मार्ग असतो, दुसरा प्राइस टू बुक व्हॅल्यूचा मार्ग असतो. या दोन्ही पद्धतीने बघितलं तर आत्ताच बाजाराचं व्हॅल्युएशन ओव्हरऑल हे साधारण मार्च 23च्या अर्निंग्सच्या हिशोबाने प्राइस अर्निंग रेशो जर बघितला तर तो साधारण 22-23चा प्राइस अर्निंग रेशो येतो 1 इयर फॉरवर्ड. प्राइस टू बुक व्हॅल्यू 3.2 1 इयर फॉरवर्ड. तर ही जी व्हॅल्युएशन्स आहेत ही कमी नाही आहेत, पण ही काहीतरी आवाच्या सवा व्हॅल्युएशन आम्ही देतोय अशी परिस्थिती नक्की नाहीये. ही फेअर व्हॅल्यूच्या थोडीशी वर आहेत, पण त्याच्यात दुसरा भाग हे व्हॅल्युएशन बघताना मार्केट कॅप टू GDP हा पण आपण एक रेशो बघतो. तर आता मार्केट कॅप टू GDP हा आपला रेशो साधारण GDPच्या 116% याच्या आसपास असेल, आणि तो मागच्या सरासरीपेक्षा थोडासा जास्त जरी असला तरी जगातल्या इतर अर्थव्यवस्थांशी जर मी त्याची तुलना केली तर त्या सगळ्यांच्या मानाने तो कमी आहे. तर म्हणजे आपल्याला फक्त भारताचा विचार करून चालणार नाही, आपल्याला इतर अर्थव्यवस्थांची त्यांची GDP ग्रोथ चा दर काय आहे ह्याचाही विचार केला पाहिजे. आणि तिथे तर हे अगदी नक्की दिसतं की इतर सगळ्या आपल्या ज्यांच्याशी आपण तुलना करू शकतो अशा सगळ्या अर्थव्यवस्थांच्या मानाने भारताचा वाढीचा दर नक्की जास्त आहे. म्हणजे आता तो 9% असेल, 9.5% असेल, 10% असेल याच्याबद्दल चर्चा आहे, पण इतरांकडे हा 5-6% वर नाही. इव्हन चीनचा वाढीचा दर तेवढा नाहीये, आणि त्यामुळे वाढीचा सगळ्यात जास्त दर असलेली मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचं नक्की स्थान आहे. 2022 बद्दलचे अंदाज सुद्धा 6.5-7% ग्रोथचे आहेत, आणि त्याच्यामध्ये 2019 ची पातळी क्रॉस करून आपण आपली अर्थव्यवस्था पुढे जाणार आहे. त्यामुळे GDPचा दर वाढत आहे आणि कॉर्पोरेट प्रॉफिट्स हे वाढणारे मला दिसत आहेत. तर त्यामुळे गुंतवणूक करण्याची ही जी वेळ आहे त्याच्यात मार्केट कॅप टू GDP हे थोडंसं जरी जास्त असलं तरी ती ओव्हर व्हॅल्युएशन किंवा फ्रॉथी व्हॅल्युएशन असं त्याला म्हणतात, किंवा त्याच्यात काहीतरी बुडबुडा तयार झालाय
अशी नक्की स्थिती दिसत नाही. आता शेवटचा जो भाग आहे ना, व्हॅल्युएशन बघताना आपण नेहमी त्याची तुलना करतो की व्याजाच्या दरांची, आणि व्याजाचे जे दर आहेत त्याची परिस्थिती गेल्या 2 वर्षात काय होती आणि या वर्षात काय राहणार आहे, हा खूप कळीचा मुद्दा आहे. म्हणजे यातनं एक जोखीम गुंतवणूकदारांपुढे नक्की उभी राहू शकते. तर याच्यामध्ये जागतिक व्याजाचे दर हे कोविडचं संकट उभे राहिल्यानंतर सगळ्याच सेंट्रल बँक्सनी, ज्याच्यात फेडरल रिझर्व्ह असेल, युरोपियन सेंट्रल बँक असेल, जॅपनीज चायनीज सेंट्रल बँक असेल, यांनी 2 गोष्टी केल्या. एक म्हणजे व्याजाचे दर खूप कमी केले आणि चलन पुरवठा खूप मोठ्या प्रमाणात वाढवला. आता ही जी परिस्थिती होती, त्यांनी सगळ्या मालमत्तांचे भाव वाढले, शेअर बाजार वाढले, मेटल्सचे भाव वाढले, रिअल इस्टेटचे भाव सुद्धा विकसित देशांमध्ये बऱ्याच प्रमाणात वाढले, आणि कमी व्याजाचे दर आणि जास्तीत जास्त चलन पुरवठा, अशी परिस्थिती कायम राहणार आहे का त्याच्यात बदल होणार आहे याचा विचार, आणि तो फक्त भारतातला विचार करून चालणार नाही, हा जागतिक विचार करणं आवश्यक आहे. तर या मार्गातले काटे काय आहेत? तर या मार्गातला सगळ्यात मोठा काटा आहे तो म्हणजे भाववाढीचा, की भाववाढ जर हाताबाहेर गेली तर रिझर्व्ह बँकेला, फेडरल रिझर्व्हला व्याजदर कमी ठेवून चालणार नाही. त्यांना जी त्यांनी लिक्विडिटी तयार केलेले, चलन पुरवठा तयार केलाय, तो काही प्रमाणात उलटा खेचून घ्यावा लागेल, व्याजाचे दर वाढवावे लागतील. आणि 2022 मधली जर सगळ्यात मोठी काळजी जागतिक गुंतवणूकदारांपुढे असेल तर ती हे व्याजाचे दर वाढतील का, ते कसे वाढतील, ही ती काळजी आहे. आता अमेरिकेमध्ये नोव्हेंबरचा जो भाववाढीचा दर आला तो 6.8%, 6.8%, हा 40 वर्षातला सगळ्यात मोठा भाववाढीचा दर अमेरिकेत आला. आणि तिथलं आपण जर फेडरल रिझर्व्हचा व्याजाचा दर बघितला तर तो 0.5% आहे. तिथल्या 2 वर्षाच्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीचा व्याजाचा दर हा 60 सेंट्स आहे. 10 वर्षाचा आहे तो 1.5% आहे. तर व्याजाचा दर खाली आणि भाववाढीचा दर 6.8, हे कुठेतरी त्याचा चिमटा नक्की बसायला सुरुवात झालेली आहे. आणि फेडरल रिझर्व्हचे परवा जे मिनिट्स आले त्याच्यात त्यांनी सांगितलंय की आता आम्ही बाजारातनं कर्ज रोखे जे खरेदी करतो ते मार्च पर्यंतच आम्ही करणार आहोत. तिथेही ती रक्कम त्यांनी कमी करायला लागलेत, 120 बिलियन वरनं $60 बिलियन वर आणली, आणि मार्च मध्ये ती नवीन खरेदी बंद करतील. आता खरेदीच्या ऐवजी विक्री चालू करतील असं त्यांनी म्हटलेलं नाही. दुसरा अंदाज त्यातला असा आहे की व्याजाचे दर ते म्हणतात की 2022 या वर्षात साधारण 2 ते 3 वेळा व्याजाचे दर वाढवले जातील. 2023 मध्ये सुद्धा 2 ते 3 वेळा व्याजाचे दर वाढवले जातील. आणि ही जी शक्यता गृहीत धरली जाते त्याच्यामध्ये व्याजाचे दर वाढायला लागले तर आपलं इक्विटीच्या व्हॅल्युएशनचा जो चौथा मुद्दा आपण बघतो तो आपण म्हणतो की तुलनात्मक बॉन्ड यील्ड काय आहे आणि पीई यील्ड काय आहे असं जेव्हा बघतो तेव्हा बॉन्ड यील्ड खूप कमी असल्यामुळे जगात आपण म्हणू की 1-1.5% वरती कुठे व्याजाचे दर नाहीत, त्यामुळे इक्विटीला जास्त भाव मिळत होते. पण हे व्याजाचे दर वाढण्याची शक्यता नाही, जवळजवळ खात्रीच या वर्षामध्ये आहे. आणि यातला मागचा अनुभव असा आहे की व्याजाचे दर वाढायला लागतात तेव्हा 2 त्याचे अर्थ काढले जातात. एक अर्थ असा काढला जातो की ग्रोथ वाढते आहे, त्यामुळे बऱ्याचशा मालाला मागणी आहे आणि त्या मालाला मागणी असल्यामुळे इन्फ्लेशन वाढते, तर हा शेअर बाजारासाठी चांगला भाग धरला जातो. आता त्याच्यात भाववाढीचा दुसरा एक भाग सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही, तो म्हणजे सप्लाय चेन ज्या आहेत बऱ्याच उत्पादनांच्या की त्यांचा पुरवठा नीट होत नव्हता. आणि कोविडमुळे असं होत होतं की कुठल्या ना कुठल्या प्रमाणात ह्या देशाच्या सीमा बंद झाल्या, त्या देशाच्या फ्लाईट्स बंद झाल्या, या देशातला माल येऊ शकत नाही. नंतर सिलिकॉन चिप्स शॉर्टेज जे होतं त्याचा अडचण बऱ्याच उद्योगांसमोर आलेली आहे. त्याच्यातल्या भारतातल्या वाहन उद्योगाला ही मोठ्या प्रमाणात भेडसावणारी अडचण आहे. तर सप्लाय कन्स्ट्रेंट्स किंवा सप्लाय चेन डिस्रप्शन हा जो भाग आहे
तो हळूहळू कमी होत गेला तर इन्फ्लेशन वाढेल का वाढणार नाही. म्हणजे मागणी आणि पुरवठा ह्याच्यातली तफावत कमी झाल्यामुळे भाववाढ होणार नाही असेही मानणारे काही लोक आहेत. दुसरं, गेल्या 2 वर्षात घरी बसायला लागल्यामुळे बऱ्याचशा उत्पादनांची मागणी वाढत होती. ती मागणी त्याच प्रमाणात चालू राहील की नाही असं मानणारेही लोक आहेत. त्यामुळे भाववाढ होत राहील, इन्फ्लेशन वाढत राहील असं आहे का? हे इन्फ्लेशन एक जाणारी बाब आहे, ट्रान्झिटरी फेज आहे आणि पुन्हा इन्फ्लेशन, मागणी जरी असली तरी इन्फ्लेशन कमी होईल असा सुद्धा विचार इथे होऊ शकतो. हे अनफोल्ड होईल ह्या वर्षामध्ये. आपल्याला ह्याचं चित्र हळूहळू स्पष्ट होत जाईल. आणि जर भाववाढ झाली आणि फेडरल रिझर्व्हने व्याजाचे दर वाढवले तर इक्विटीच्या व्हॅल्युएशनवर त्याचा निश्चित परिणाम होईल. तर हा एक ग्लोबल भाग आपल्याला त्याच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. पण जर आपण 3-4-5 वर्षाचा विचार करत असतो, निफ्टी 1994 साली सुरू झाला आणि त्याचे दर महिन्याचे रिटर्न्स 5-5 वर्षाच्या 5 इयर रोलिंग रिटर्न्स असा आम्ही एक त्याचा स्टडी केला की मी डिसेंबर 95ला घातलं असेल तर डिसेंबर 2000ला काढलं, डिसेंबर 96ला घातलं असेल तर 2001 मध्ये काढले. असं 5-5 वर्षाचा रोलिंग रिटर्न्सचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की 8% खालचे 5 वर्षाचे रिटर्न्स येण्याची प्रोबॅबिलिटी ही फक्त 30% आहे. 70% वेळा माझे रिटर्न्स हे 8% वरती आले होते. तर म्हणून मी गुंतवणूकदार असेल आणि 5 वर्षाचा विचार करत असेल तर मला व्याजाच्या दरांपेक्षा चांगला परतावा 5 वर्ष मी थांबू शकलो, कळ काढू शकलो तर मिळण्याची 70% शक्यता गेल्या 27 वर्षात कुठल्याही 5 वर्षाच्या पिरियडमध्ये कुठल्याही मासिक यांनी काढलं तर ती होती. तर त्यामुळे ह्याच्यात मला भाग घ्यायचा आहे आणि ह्याच्यात मला चांगले बिझनेसेस विकत घ्यायचे आहेत असा जर विचार मी करत असेल तर फेडरल रिझर्व्ह काय करेल, यांनी ह्या वर्षात काही पडझड होऊ शकेल का, तर ती शक्यता नक्की गृहीत धरली पाहिजे. पण त्यासाठी मला इक्विटीपासून पार पळून जाण्याची नक्की जरूर नाही. तर 2 प्रश्न इथं मला तुमच्या विवेचनात येतात. मी दोन्ही एकदम सांगतो, तुम्ही त्या पद्धतीने उत्तर द्या. पहिला मुद्दा असा होता की असं म्हणतात की तुम्ही जे फेडरल रिझर्व्ह वगैरे सांगितले त्याचं सोप्या भाषेतलं रूपांतर, अमेरिकेनं पैसे छापले, त्या पैशातले काही टक्के पैसे भारतात आले, मग ते भारतातल्या स्टार्टअपमध्ये आले म्हणून युनिकॉर्न वाढले आणि भारतातल्या शेअर मार्केटमध्ये आलं म्हणून शेअर मार्केट वाढलं. थोडं तरी मी असं वाचलं की 5 ट्रिलियन अमेरिकेने छापले, त्यातले फक्त 50 बिलियन आले तर आपण एवढं वाढलं. तर आता असं म्हणतात की अमेरिकेनं पैसे छापणं बंद करणं आणि पैसे परत घ्यायला सुरुवात करणं, असं केल्यानं एक मोठं करेक्शन शेअर मार्केटमध्ये येईल. त्याचा तुम्ही ओझरता उल्लेख केला. ते येण्याची शक्यता किती आहे, ते कधी येणार आणि त्यासाठी वाट बघायची का गुंतवणूकदारांना, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, एक झेरोदाच्या नितीन कामतचं ट्विट होतं की 97% लोक एफडी एवढा सुद्धा रिटर्न शेअर मार्केटमधून मिळवत नाहीत. कदाचित ती ट्रेडिंग मेंटॅलिटी असेल. गेल्या 1.5 वर्षात खूप लोक शेअर मार्केटमध्ये आली ज्यांनी एफडी ऐवजी शेअर मार्केट चूज केलं. ते ट्रेडर आहेत का इन्व्हेस्टर आहेत, तुमच्या आधीच्या उत्तरामुळे हे मला आता माहित नाही. मग अशा लोकांनी जर का व्याजाचे दर काही प्रमाणात वाढणार असतील तर इथं ट्रेडिंग करत बसण्यापेक्षा एफडीतच पैसे ठेवावे. चांगला प्रश्न आहे. कारण मी ट्रेडर आहे का इन्व्हेस्टर आहे हे मी माझा जो काही परिणाम होतो त्याच्यावर ठरवतोय का मी ती गुंतवणूक करण्याआधी ठरवतोय, असा थोडासा तिथे बघितलं पाहिजे की माझा जर लॉस झाला तर मी म्हणतो अरे मी तर लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे, आणि माझा जर फायदा झाला तर मी तो पटकन घेतो आणि मी म्हणतो मी ट्रेडर आहे. तर आपण आपल्या सोयीप्रमाणे ह्याचा बऱ्याच वेळा अर्थ लावत असतो. पण तसं न करता मी विचार हा केला पाहिजे की मला यातल्या कुठल्या रस्त्याने जायचं, आणि यातला मी मगाशी म्हटलं तसं यातला बरोबर किंवा चुकीचा रस्ता नाहीये, पण त्याची पथ्य मला पाळणं आवश्यक आहे. जर मी ट्रेडर असेन तर मला या वाढणाऱ्या व्याजाचा आणि त्यामुळे येऊ शकणाऱ्या घसरणीचा विचार केलाच पाहिजे. ट्रेडरकडे वेगवेगळी अस्त्र असतात. तो टेक्निकल अनालिसिस बघू शकतो, तो बाजारातली ओपन पोझिशन बघू शकतो, त्याच्यात
FPI काय करतायत, डोमेस्टिक इन्व्हेस्टर काय करतायत ह्याचा त्यांनी विचार केला पाहिजे. त्यांनी व्होलॅटिलिटी इंडेक्सकडे बघितलं पाहिजे. आणि मगाशी मी म्हटलं तसं ट्रेडरला स्टॉप लॉसचं गणित लावता आलंच पाहिजे ट्रेडरनी. तर त्यामुळे जर तो स्टॉप लॉसचं पथ्य पाळणार असेल तर हे कधी येईल याचा भाकीत करत बसण्याची त्याला जरूर नाही. की जेव्हा ही परिस्थिती येईल त्याचा स्टॉप लॉस तो जर शिस्तीने लावत जाणार असेल तर त्याचा स्टॉप लॉस हिट होईल आणि तो त्यातनं बाहेर पडेल. गुंतवणूकदाराच्या दृष्टीने गोष्ट थोडीशी वेगळी आहे. तो जर असं म्हटला की हे जे काही खालीवर होईल ते होईल, पण मी जेव्हा 2027 मध्ये माझ्या शेअरच्या पोर्टफोलिओकडे बघणार असेल तेव्हा ह्या बऱ्याच लाटा येऊन गेलेल्या असतील, पण भरती ओटीवरती मला लक्ष ठेवायचं, मला या लाटांकडे बघण्याची जरूर नाही. तर त्यामुळे मी चांगला बिझनेस मी विकत घेतोय का, तो बिझनेस याच्यामुळे बंद पडणार आहे का, तो बिझनेस याच्यामुळे जास्त जास्त बलवान होणार आहे, असा विचार त्यांनी केला पाहिजे. म्हणजे गुंतवणूकदाराच्या दृष्टीने जर बघितलं तर तो म्हणेल की हे जर व्याजाचे दर वाढले आणि त्यामुळे शेअर बाजारामध्ये मोठं करेक्शन छोटं करेक्शन आलं तर मला जो माल विकत घ्यायचा आहे तो विकत घेण्यासाठी चांगली संधी उपलब्ध होऊ शकेल. काही गुंतवणूकदार SIP सारखा एक शिस्तबद्ध मार्ग फॉलो करत असतील तर त्यांना नक्कीच याचा फायदा होईल की जर असं करेक्शन आलं आणि त्यांनी त्यांचे लॉंग टर्मचे पैसे दर महिन्याला घालण्याची शिस्त बाळगलेली असेल तर त्यांना चांगल्या भावात किंवा तेवढ्याच पैशामध्ये जास्त युनिट्स मिळण्याची संधी आहे. पण तरी सुद्धा मला एक दिसतं गुंतवणूकदारांच्या दृष्टीने जर बघितलं तर 6 थीम्स मला दिसतात की ज्याच्यामुळे कंपन्यांचे आर्थिक परिणाम जास्त चांगले येण्याची शक्यता आहे. पहिलं मी म्हटलं की गेटिंग स्ट्रॉंगर, म्हणजे हे डिमॉनिटायझेशन, GST, रेरा, PLI ह्या सगळ्या एक एक जे बदल झाले त्यामुळे विशेषतः GST-मुळे पूर्ण देशाचं मार्केट हातात आलं आणि ज्या चांगल्या वेल ऑर्गनाइज वेल कॅपिटलाइज कंपन्या आहेत त्यांना सगळ्या देशाची बाजारपेठ खुली झाली. त्यामुळे गेटिंग स्ट्रॉंगर ही एक मला दिसते की ज्यामुळे कंपन्यांचे प्रॉफिट वाढणार आहेत. दुसरं इंडस्ट्रियल रिव्हायवल, त्याच्यात प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आहे. China+1 जो भाग आहे की चीनला पर्याय शोधलाच पाहिजे, हे कोविडमुळे अधोरेखित झालं आणि त्यामुळे आज तुम्ही कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला विचारा, त्यांना परदेशातनं सुद्धा मोठ्या प्रमाणात आज विचारणा होतीये, काही प्रमाणात ऑर्डर यायला सुरुवात झाली. त्यातनं एक्सपोर्ट्स वाढणार आहेत, ही तिसरी थीम आपल्याला त्याच्याकडे बघता येईल. चौथं थोडंसं आश्चर्य वाटेल पण मला हे पण दिसतं की रिअल इस्टेट सेक्टर जो गेली 7-8 वर्ष थंड होता तिथेही प्रगतीची चक्र फिरायला लागलेली आहे. एकतर व्याजदर कमी असल्यामुळे EMI परवडणारा झालाय. वर्क फ्रॉम होममुळे मोठ्या घरांकडे एक ओढा लोकांना आहे, कारण ती एक गरज निर्माण झाली. आणि तसे गेली 3-4-5 वर्ष भाव खाली असल्यामुळे त्यातलं अफोर्डेबिलिटी वाढले. तर रिअल इस्टेटमध्ये सुद्धा या ऑपॉर्च्युनिटीज, आणि एकदा रिअल इस्टेटमध्ये प्रगती झाली की बरीचशी बिल्डिंग मटेरियल्स असतील, म्हणजे सिमेंट, स्टील हे तर असतीलच, पण पेंट असेल, इलेक्ट्रिकल असेल, वॉटरप्रूफिंग असेल, हे सगळे गोष्टींना एक चालना, नवीन टाईल्सची खरेदी असेल याला चालना मिळते. शेवटच्या 2 गोष्टी दिसत आहेत. एक तर डिजिटलायझेशन जे होतंय त्याच्यातनं बऱ्याच संधी होतील, आणि फायनान्शियलायझेशन ऑफ सेव्हिंग्स, की पूर्वी फक्त रिअल इस्टेट किंवा सोनं याच्यामध्येच गुंतवणूक केली जात होती. आज भारतातल्या गुंतवणूकदारांचं जर चित्र बघितलं तर आजही त्यांची 90% गुंतवणूक ही रिअल इस्टेट किंवा गोल्डमध्ये आहे. आणि इथे हा फरक व्हायला लागलाय. मी म्हणतो की आज नवीन जे डीमॅट अकाउंट उघडले गेले हे यांचा आकडा 10 कोटीला पार करून गेलेला आहे.
आणि हे जे सगळे नवीन गुंतवणूकदार आज बाजारात आले, विशेषतः ते तरुण वयाचे गुंतवणूकदार आहेत. त्याच्यात त्यांच्या पुढे पुढची 25-30 वर्ष त्यांचं उत्पन्न चांगलं चालू राहणार आहे आणि त्यातले काही भाग ते इथे घालायला लागले. तर त्यांनी एफडी कडे नक्की वळू नये असं मी इथे सांगेन. त्यांनी या बाजारामध्ये नवीन छोटे प्रयोग करावेत, त्या प्रयोगातनं स्वतः शिकावं. आणि त्याच्यात असं जर लक्षात आलं की हे प्रयोग मला करायला आवडत नाही, मला तेवढा वेळ नाही, तर त्यांनी इंडेक्स फंड, म्युच्युअल फंड याच्या माध्यमातून ती गुंतवणूक करावी. पण मी मगाशी म्हटलं जसं 70% जास्त शक्यता आहे की 5 वर्षासाठी मी जर थांबलो तर मला नक्कीच बँक एफडी पेक्षा जास्त परतावा मिळणार आहे. थोडक्यात सर, इन्व्हेस्टर का ट्रेडर याचं उत्तर शोधलं की बऱ्याचशा गोष्टी सोप्या होणार आहेत. या चर्चेतला शेवटचा प्रश्न असा की 2022चं बजेट काही दिवसावर आलंय, त्याच्या चर्चा चालू आहे. तर या बजेटकडून खूप अपेक्षा असतात. त्याच्यानंतर म्हणजे मी अशी एक चर्चा ऐकलेली की बजेटच्या आधी मार्केट करेक्शन येईल, मग बजेट येईल, मग काही जण म्हणतात की बजेट नंतर येईल. तर या बजेटकडून इन्व्हेस्टर्सनी काय अपेक्षा ठेवाव्यात, काय घडणं अपेक्षित? या बजेटमध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की जी वित्तीय तूट आहे ती अपेक्षेपेक्षा कमी असणार आहे. म्हणजे जगातल्या इतर बऱ्याच अर्थव्यवस्थांमध्ये त्यांची वित्तीय तूट खूप वाढली आहे. पण ज्या पद्धतीने आपण ह्या कोविडचा सामना केला त्याच्यात आपण वित्तीय तूट हाताबाहेर जाऊ दिली नाही. तर तो एक चांगला भाग आहे. आणि याच्यात विशेषतः जी डिसइन्व्हेस्टमेंटची सगळी लक्ष ठेवली होती ती प्रत्यक्षात आलेली नाहीयेत. म्हणजे बऱ्याच कंपन्यांची नावं होती. स्ट्रॅटेजिक डायव्हेस्टमेंट बद्दल आपण बोलत होतो. एअर इंडिया सोडून असं म्हणावं असं काही घडलेलं नाही. पण तरी सुद्धा जे निर्गुंतवणुकीचं लक्ष आहे ते तिथे बरीच अनुशेष राहणार आहे. ते तिथे बरंच आपण मागे राहणार आहोत. हे असलं तरीही मगाशी मी म्हटलं की कर संकलन खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय. प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर दोन्ही मध्ये गव्हर्नमेंटच्या हातात जास्त पैसे आल्यामुळे 2 गोष्टी ते करू शकले. एक गोष्ट पेट्रोल डिझेलचे भाव ते कमी करू शकले. जरी आंतरराष्ट्रीय बाजारात हे भाव वाढलेले असले तरी करांमधनं सवलत देऊन त्यांनी हे भाव कमी केले. आणि निर्गुंतवणूक न होता सुद्धा फिस्कल डेफिसिट फार वाढणार नाही किंवा काही कॅपिटल एक्सपेंडिचर वरती ते जास्त खर्च करायला त्यांच्याकडे वाव शिल्लक राहिलाय. तर हा एक बजेटच्या आधीच्या भूमिकेमध्ये हा एक चांगला बदल मला दिसतो. पण दुसरं एक गोष्ट आपण लक्षात ठेवू की हे सगळं निवडणुकांचं वर्ष आहे. वेगवेगळ्या महत्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. बऱ्याच ठिकाणी नगरपालिका, महापालिका यांच्या निवडणुका आहेत. आणि निवडणुकांच्या तोंडावरती अवघड निर्णय घेणं हे तितकंसं सोपं नसतं. ते अवघड निर्णय पुढे ढकलले जाण्याची शक्यता असते. तर त्यामुळे एक मध्यावधी पॉप्युलिस्ट बजेट असं पण यावेळी आपण काही प्रमाणात गृहीत धरायला हरकत नाही की फार मोठे बदल करायला आहेत असं मला वाटत नाही. आणि दरवेळी अशी अपेक्षा असते की ह्या बजेटमधनं आम्हाला काय मिळणार. 91च्या आधी मला आठवतं की ह्या बजेटमध्ये काय हिरावून घेतलं जाणार अशी परिस्थिती असायची. पण गेली 25-30 वर्ष आपल्याला आता असं कंडिशनिंग झालंय की ह्या बजेटमधनं सॅन्टा क्लॉज येणार आहे आणि मला काहीतरी भेटी देणार आहे. तर मला वाटतं निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे काही प्रमाणात काही भेटी त्यातनं मिळतील. पण बजेटमधनं मोठी आर्थिक सुधारणा होण्याची शक्यता मला वाटत नाही. विशेषतः आपण जर शेतीविषयक कायद्यांची घडामोड बघितली तर निवडणुकीच्या तोंडावर अशा मोठ्या रिफॉर्मच्या अपेक्षा असतील असं वाटत नाही. एक पॉप्युलिस्ट बजेटकडे कल असेल असं आपण धरूया. बाजारावर थोडासा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे ट्रेडर्सनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. उपप्रश्न शेवटच्या प्रश्नाचा की तिसरी वेळ भारतात चालू आहे, आफ्रिकेत येऊन गेली, युरोपात चालू आहे, येऊन गेली, अमेरिकेत चालू आहे. तिसऱ्या वेळचा एक्स फॅक्टर किती राहणार 2022 मध्ये? हा एक्स फॅक्टर नक्की राहणार. म्हणजे रिस्कची व्याख्या कशी करतात, तर अपेक्षेपेक्षा वेगळं होतं त्याला रिस्क म्हणतात. आज अपेक्षा जी दिसते ती अशी आहे की याचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात होतोय, पण याच्या आजाराचं गांभीर्य तितकंसं मोठं नाहीये. म्हणजे बऱ्याच जणांच्या फुफ्फुसांपर्यंत हा रोग जात नाहीये, तो नाक कान घशावरती थांबतोय. रुग्णालयात भरती होण्याची वेळ येत नाहीये, प्राणवायू देण्याची वेळ येत नाहीये. आणि असं जर राहिलं की हा एक प्रकारचा माइल्ड वेव्ह जर ही असेल तर ती पॅन्डेमिक संपण्याच्या दृष्टीने एक मोठं महत्वाचं पाऊल असेल. म्हणजे जर माइल्ड इन्फेक्शन झालं तर ते व्हॅक्सिनेशन सारखंच आहे असं काही प्रमाणात आपण मानू शकतो. पण ह्या अपेक्षेने मी चाललो आणि प्रत्यक्ष परिणाम जर वेगळे असले, प्रत्यक्ष निर्बंध खूप जास्त घालावे लागले, पुन्हा अर्थव्यवस्थेवरती बंधनं आणावी लागली, तर मी त्याचा परिणाम अंडर एस्टिमेट केला असं त्याचा अर्थ होऊ शकेल. आज आपण अमेरिकेतला सुद्धा बघितलं तर दिवसाला 10 लाख पेक्षा जास्त तिथे संसर्ग होताना दिसतोय, पण त्याचा आज तरी मोठ्या लॉकडाऊन्सवर परिणाम झाला असं चित्र दिसत नाही. पण हे चित्र बदलणारच नाही, अशा भ्रमात राहून चालणार नाही. ही डेव्हलपमेंट कशी होत जाते त्याप्रमाणे बघावं लागेल. काही लोक जो ग्राफ बघतात तो पूर्वी किती पॉझिटिव्ह रुग्ण आले ह्याचा ग्राफ बघत होते, आता हॉस्पिटलायझेशनचा ग्राफ बघायला लागले. आणि आज तरी तिथे काही मोठं प्रेशर आहे असं दिसत नाही, पण गाफील राहून चालणार नाही. सर, तुमचे खूप खूप आभार. काय करायचं याच्यापेक्षा कसा विचार करायचा ही गोष्ट या मुलाखतीतून सगळ्या इन्व्हेस्टर्सना आणि ट्रेडर्सना सुद्धा समजली असेल अशी मला खात्री आहे. त्यामुळे 2022 मध्ये ह्या पायावरती सगळ्यांना आर्थिक सुबत्ता लाभो अशा शुभेच्छा आपण देऊया आणि इथंच थांबूया. खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.